हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. या महिन्यामध्ये भरपूर सारे उपवास पण आहेत. आपल्याला तेच उपवासाचे पदार्थ खाऊन बोर झालात ना, किंवा बऱ्याच वेळा उपवासाचं काही बनवायला आपल्याला कंटाळासुद्धा येतो. परंतु आजची आपली रेसिपी अतिशय सुंदर आहे, टेस्टी आहे व बनवायलाही अतिशय सोपी आहे. त्यासाठी या ठिकाणी मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. भरपूर सारे मी घरात उपलब्ध असणारे ड्रायफ्रूटचे काप या ठिकाणी करून ठेवलेले आहेत. डाळिंबाचे दाणेही करून ठेवले आहेत. सब्जा बीही भिजवून ठेवलेले आहे व अर्धा लिटर दूधही उकळून थंड करून ठेवलेले आहे. सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये एक मोठा ग्लास भरून पाणी बॉईल करायला ठेवते. पाणी बॉईल केल्यानंतर मी ते 4 ते 5 चमचे साबुदाणा त्यामध्ये ॲड करते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी साबुदाणा खीर बनवून घ्यायची आहे. भिजवलेला साबुदाणा असेल तर उत्तमच, त्यामुळे साबुदाणा खीर लवकर तयार होते. पहा, मीडियम हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनटामध्ये साबुदाणा खीर आपली तयार आहे. गॅसची फ्लेम आता या ठिकाणी मी बंद करते. आता यामध्ये 2 ते 3 चमचे मी थंड पाणी ॲड करते. पाणी टाकून खिरीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेते, त्यामुळे साबुदाणा एकमेकाला चिकटणार नाही. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर मी थंड दूध घेते आहे. दुधामध्ये मी 2 ते 3 चमचे साखर टाकून साखर व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. पहा, साखर या ठिकाणी आपली मेल्ट झालेली आहे दुधामध्ये. या दुधामध्ये आता 2 चमचे आपण रूहअफजा ॲड करूया. रूहअफजा दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा. पहा, या ठिकाणी आपलं रोज मिल्क तयार आहे. छान असा गुलाबी कलर आलेला आहे आपल्या दुधाला. एवढ्या वेळेमध्ये आपली साबुदाणा खीरही बऱ्यापैकी थंड व्हायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मी एक मोठा काचेचा ग्लास घेतलेला आहे. आता चमच्याने काचेच्या ग्लासामध्ये आतनं रूहअफजा लावून घेते आहे. त्यामुळे आपला साबुदाणा फालुदा दिसायला अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतो. पहा, या प्रकारे मी ग्लासाला सर्व बाजूने रूहअफजा लावून घेतलेला आहे. आता सर्वप्रथम आपण 1 ते 2 चमचे जी साबुदाणा खीर आहे ना, ती ग्लासामध्ये ॲड करूया. या ठिकाणी मी 3 चमचे साबुदाणा खीर सर्वप्रथम ग्लासामध्ये टाकलेली आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी भिजवलेले सब्जा ॲड करते. सब्जा टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा 1 ते 1.5 चमचा खीर ॲड करते आहे. आता 2 ते 3 मोठे चमचे भरून मी डाळिंबाचे दाणे यामध्ये टाकते. तुम्ही कोणतेही सीजनल फ्रूट घेऊन त्याचे छोटे छोटे काप करून या ठिकाणी वापरू शकता. आता 1 कप भरून मी रोज मिल्क यामध्ये ॲड करते. आता वरनं मी 1 चमचाभर पिस्त्याचे काप टाकते, 1 चमचाभर मी काजूचे काप टाकते व 1 चमचाभर बदामाचेही काप टाकते वरनं. 5 ते 6 मी या ठिकाणी काळे मनुकेही वापरलेले आहेत. आता 1 खजूर आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, तेही वरनं टाकते. पुन्हा एकदा अर्धा कप मी या ठिकाणी रोज मिल्क ॲड करते. आता वरनं पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी रूहअफजा टाकूया व भरपूर सारे डाळिंबाचे दाणे टाकूया. साबुदाणा फालुदा या ठिकाणी तयार आहे खाण्यासाठी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व थोडासा फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचा, त्यानंतर खायचा. खूप टेस्टी होतो हा साबुदाणा फालुदा व तेवढाच ड्रायफ्रूट वापरल्यामुळे हेल्दीही होतो व पोटभरीचाही होतो. गाईज, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी.